गरम गरम इडली आणि वड्याच्या नाश्त्यांसोबत आमच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात होते। सर्वांची आता एकमेकांसोबत चांगली ओळखी झाली होती आणि सर्वजण छान रमत गमत नाश्ता करत होते आणि काहीच वेळाने आम्हाला इथून रूम चेकआउट करून निघायचं होतं। मी थांबली होती हम्पीच्या मेघा रिसॉर्ट मध्ये, जे एक होम स्टे आहे आणि आज सर्वांच्या म्हणण्यानुसार एक आम्ही नवीन प्लेस आमच्या या आयटनरी मध्ये ऍड केलेलं, म्हणजे ते होतं कोरॅकल राईड। गणपती बाप्पांचं नाव घेत पुढच्या प्रवासासाठी आम्ही इथून निघालो। लास्ट 2 उज्जैनच्या वुमन स्पेशल टूर झालेल्या, त्यामुळे या टूर मध्ये जास्तीत जास्त फक्त लेडीज होत्या, कपल्स आणि सर्व एजच्या वुमन्स या टूर मध्ये होत्या। आता मागच्या व्हिडिओ मध्ये आपण हे पाहणार होतो की हम्पी फेब्रुवारी मध्ये कसं असतं, पण या व्हिडिओ मध्ये ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला बघायला मिळेल, कारण सकाळी 10 वाजतापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत पूर्ण जर्नी आपल्याला या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणार आहे। कोरॅकल राईडचा आनंद घेण्यासाठी आपण जातो म्हणजे तुंगभद्रा नदीमध्ये, जी बऱ्याच वेगवेगळ्या जागेवरनं वाहते आणि जिथे आम्हाला कोरॅकल राईड करण्यासाठी